आता ना मी जस्ट चेक केलं, टेम्परेचर ना जवळपास 42 to 43 आहे आणि नॉर्मली ठाण्यामध्ये या टायमाला 12:30 ते 3:30 4च्या आसपास ना टेम्परेचर 45-46 जातं. सो मला ना फटफट आवरून लगेच घरी जावं लागेल. या भरूनच अजून जास्त वेळ मला तर वाटतं 1-2 तास थांबलो ना असं इथे थांब फिट आहे माझं. ओके, सो फलाना ठिकाणा साईडला ठेवून मेन पॉईंटवर आहे. आता आम्ही चाललो आहे त्यामध्ये सॅडल बॅग गेला. सॅडल बॅग 2 बघितले, एक तर मेनमध्ये वायटरचे बघितले आणि एक रायनॉक्स RRGची का रायनॉक्सची कुठली तरी आहे. आणि आता सीन कसं आहे ना, या ट्रिपसाठी जेवढे इन्व्हेस्टमेंट करतोय ना आपण, म्हणजे तुम्ही टॉप बॉक्स बोला, सॅडल बॅग बोला, टँक बॅग घेतली ती झाली, काय रायडिंगची ॲक्सेसरीज भरपूर, काय आता बाईकसाठी मग भरपूर काही सामान घेतले मी, त्यानंतर थोड्या वेळाने दाखवेलच मी. तर ते कसं माहिती आहे का, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली. त्याच्यात ना मला आता परत कुठे नेक्स्ट राईडला जाता ना परत हे सगळे प्रिपरेशनचे ब्लॉग टाकायची गरज नाही. मग बाकी राईडवर नाही अपडेट विचार होते कोण कोण येई नाही कोण कोण नाही, त्याचा आन्सर लवकर समजेलच तुम्हाला राईडच्या दिवशीच. कारण की राईडला लगभग किती, आज तारीख माझ्यामध्ये 5 तारीख आहे, आपण 20 तारखेला निघणार आहे. वा वा वा, परफेक्ट 15 दिवस बाकी आहेत. आणि डे बाय डे एवढी एक्साइटमेंट वाढते ना. Desire burning like a fire. What you gonna do when it crumbles down? Watch it get higher, down to the wire. Will you let it burn till we almost drown? Higher, goodbye, honey, where do we lie? Where you're headed, am I going there? माझ्याकडे एक पण ओपन पीस नसतो. नाही, काय प्रॉब्लेम असेल तर नंतर परत करू शकतो. चल आता बिल्डिंग खाली पहिले चेक करू. मला जरा सीन वाटतो याचा काहीतरी, काय माहीत का. हां बस काय दिसते यार, 12-50 चुम्मा बायकच दिये नाही. ओके, सो ऑल ओव्हर ठाण्यामध्ये तर ना ॲक्च्युली सीन असं आहे ना की हा एकच शॉप होता त्याच्याकडे वायटरेची टँक बॅग, वायटरेची सॅडल बॅग्स अवेलेबल होता. म्हणून ना आम्ही जास्तच फिरलो ना, एक तर ऊन पण भरपूर होतो. हां फिरलो असतो ना तर कुठे ना कुठेतरी ॲक्च्युली डिस्काउंट भेटला असतं, की ऑनलाईन पण ऑर्डर केलं असं डिस्काउंट भेटलं असं बऱ्यापैकी. बट सीन असं आहे ना की या भर उन्हात इच्छा नव्हती फिरायची, म्हणून ज्या स्टोअरमध्ये अवेलेबल होतं त्या स्टोअरमध्ये जाऊन डायरेक्ट उचलली. आणि याची प्राईस समथिंग, तर सॅडल बॅग जसं बघायला गेलो तर हाय त्याच प्राईजमध्ये भेटली. डिस्काउंट तर काय भेटलं नाही आम्हाला, बट ठीक आहे. त्या शॉपमध्ये तरी मी मुद्दाम विचारलं झालं की भाई डिस्काउंट तर काय नाही. व बापरे बाप काकी, जरा बघा काकी. आता वायटर ह्याच ब्रँडला का गेलो माहिती आहे, कारण की भरपूर जणं वाटल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना, ती लोक सगळे वायटरचे यूज करतात. आणि त्यांनी पण सजेस्ट केलं, विचारलं तर त्यांना की वायटरच्याच प्रोडक्टसाठी जा. स्पेशली करून तर सॅडल बॅगसाठी तर स्पेशली चांगला आहे तो ब्रँड. आता लगेच आता मला तर वाटतं सॉर्ट होऊन गेलं सगळं. सॅडल बॅग झाली, टँक बॅग झाली, त्या पाठीचं टॉप बॉक्स. त्या 4 सेशनमध्ये डिवाईड होऊ शकतं सगळं प्रॉपर. आता सामान आपलं तर फक्त सगळं सामान लावून ना एक राईड मारायची मला आधी, लेची राईड चालू करायच्या आधी. ओके, सो आता एक काम आहे मेन म्हणजे आम्ही हॉन्डाच्या शोरूममध्ये चाललो आहे. सोमला आय थिंक सो ॲक्टिवा बघायचे, ॲक्टिवाचे कोटेशन वगैरे काढू आणि तिकडनं जाऊ आणि मेन म्हणजे सॅडल बॅग लावून बघू. आता ह्याच्याकडे सीन कसा होता, सॅडल बॅग ना ओपन नव्हती, म्हणून ना मला अशी लावून बघता नाही आली, जशी की आपण सनशाईनमध्ये लास्ट टाइम बघितली लावून. ओके, सध्या विषय असा आहे ना, आपण एरियामध्ये आलो आणि मेन म्हणजे सॅडल बॅगचं थोडंफार शूट करू. तर हलकं ऊन तर कमी झाले. मेन म्हणजे समोरच गाडीमध्ये बघाल ना एवढं पॉवर वाटे ना तर सॅडल बॅग. फर्स्ट ऑफ ऑल ना गाडीचे सिनेमॅटिक एन्जॉय करा. सॅडल बॅग लावले त्यानंतर तुम्हाला मी प्रॉपर डिटेलमध्ये सांगतो काय. ओके, सो गाडीचा लुक फक्त बघून का पॉवर दिसते. सॅडल बॅग लावल्यानंतर गाडी एक नंबर वाटे. फ्रंटनी बघायला गेलो तर असा काहीतरी लुक येतो आहे. एवढे पण बाहेर जसं सॅडल येईल, आय थिंक ही ना मी 64 लिटर घेतली ना, म्हणून प्रॉपर फिट वाटते मला तर वाटत पण जास्त मोठी का जास्त छोटी, परफेक्ट आहे. जर मी 42 घेतली असती तरी मला वाटते थोडी छोटी वाटली असती. 70 लिटर घेतली असती तर भरपूर बाहेर आली असती. कारण की ही जर बघाल ना, मी प्रॉपर सॅडल स्टेच्या रेशोमध्ये थोडीफार फक्त बाहेर आहे. चालवताना थोडा मला
चेक करावं लागेल, स्टार्टिंगला टेस्ट वगैरे घ्यावी लागेल. आणि लुक बघा काय येतो चारी साईडने, आणि बॅक साईडनं असा काहीतरी लुक येतो. अजून स्ट्रेप्स मी प्रॉपर बांधले नाही, वरच्यावर फक्त ठेवले बांधून. सर सॅडल बॅग बद्दल जसं की बोललो मी की 64 लिटर होती, आणि याचं टोटल वेट ना जर ऑनलाईन तर दाखवतं 1.9 kg, आणि त्यानंतर तुम्ही जो लोड कराल ती वेगळी. म्हणजे जवळपास नाही ना म्हणता 3 to 4 kgच्या आसपास जाणार ही वेट आरामात, तुम्ही जरी कपडे ठेवला तरी. आणि याच्या थ्रेडबद्दल जर बोलायला गेलो ना तर नायलॉन थ्रेड आहे जो येतो ना, तो म्हणजे हा वाला कवर दोन्ही साईडला तुम्ही यूज करता. ह्याच्यात तुम्ही लगेच ठेवून, म्हणजे हा जर असेल ना मला 100% वाटतं की तुमचं लगेच कुठेही लीक होणार नाही, कुठेही म्हणजे फुल्ली वॉटरप्रूफ आहे. सो आता व्हाईट टेरेचा प्रोडक्ट घेतला ना, इथे बा आंबा आला आहे. ओके, सो आता व्हाईट टेरेचा जो प्रोडक्ट घेतला ना सॅडल बॅग, त्याच्यापास 3 मॉडेल येतात. एक असतो तो म्हणजे व्हाईट टेरेचा कॉन्डोर सोल, सेकंड वन असतो जो आपण जो आता बाय केला तो म्हणजे कॉन्डोर 2 अप, आणि थर्ड वन असतो जो ले 100% वॉटरप्रूफवाला. आता यांच्यामध्ये डिफरंट म्हणजे साईजमध्ये डिफरंट आणि प्राईसमध्ये थोडेफार डिफरंट आहे. जो फर्स्टवाला आहे सोलवाला, तो वाला जो व्हाईट टेरेचा फर्स्टवाला जो सोलवाला ना तो समथिंग 3800 येतो, पण तो जवळपास 42 लिटर्सचा आहे, म्हणजे 21. आणि जो आता आपण बाय केला ना तो घेतला आहे तो 64 लिटर्सचा आहे, 32. आणि जो याच्यावरती अजून एक लेवल येतो तो समथिंग 70 लिटर्स आहे, म्हणजे पकडा 35. तो एवढी गरज तर मला वाटत नाही, हॉर्नेटसाठी तर एवढी गरज नव्हती. आता बघतो तर फक्त सॅडल बॅग आहे, पाठी टॉप बॉक्स येणार आहे, पुढे टँक बॅग येणार आहे, आणि साईडला मी विचार करते तो बॉटल होल्डरला, तो पण घेतला आहे मी, लावायला ट्राय करेल, जर लागला तर ठीक, अदरवाईज कॅन्सल करून टाकेल ते. आणि फक्त सर्व्हिसिंग बाकी गाडी फुल ओके मी टकाटक आहे. तो फ्लॅग चेंज करायचा मला लिहायचा, तो जरा खराब झाला आहे. ओके, बाकी त्या बॅगबद्दल सांगायला तर भरपूर काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या मी राईडला गेल्यावर कवर करलं स्टेप बाय स्टेप. आता विचार तर चालू आहे माझा की एक संडे शॉर्ट राईड मारायची कुठेतरी, बट फ्री असेल तरच, कारण की अजून पण भरपूर सारी शॉपिंग आणि म्हणजे कामं बाकी आहेत. आणि जे गोष्टी ऑलरेडी घेतल्यात मी त्या अजून दाखवल्या पण नाही मी, म्हणजे जे काम बाकी ना त्याचे लेसाठी जर राहिले, म्हणजे बाईकची बाईक सर्व्हिसिंगवाला अजून तो प्रॉपर भेटला नाही मला कुठे. जर भेटला तर जाईल सर्व्हिस करायला, ऑब्वियसली सर्व्हिस करायची, तिकडे सर्व्हिस करून तिकडचा पण एक ब्लॉग शूट करेन छोटासा. ओके, अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे सॅडल बॅग्सवरती ना 1 yearची वॉरंटी पण भेटते, हा पण एक प्लस पॉईंट आहे. आता व्हाईट टेरेचं ना भरपूर प्रोडक्ट्स आहेत, असं नाही फक्त की सॅडल बॅग्सच आहेत, त्याच्या जवळपास ऑलमोस्ट सगळीच आहे. अशी नाही कुठली नाही गोष्टी एक्सेसरीज ते नाही बनवली, सगळ्यात बेस्ट जी गोष्ट आहे ना ती म्हणजे सॅडल बॅग्स आहेत, आणि नेमकी तीच आपण घेतली. हां तर तुमच्या तुम्ही काय हसताय मागे मागे. तार पंक्चर चलो किती ऊन आहे जायला. बॅन ॲनिमल अब्यूज म्हणून ॲनिमल काय, थांब एक मिनिट थांब, काढू नको.